तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर महा-डी-बी-टी पोर्टलवरील सौर चलित फवारा पंप या योजनेवरती शेतकऱ्यांना 100% अनुदान जे आहे ते दिले जातं। तर या योजनेसाठी प्रवर्गानुसार अनुदान टक्केवारी आहे आणि त्या टक्केवारीनुसार तुम्हाला त्याची रक्कम ही भरावी लागते। तर ही रक्कम काय आहे व कोणत्या प्रवर्गासाठी किती टक्के अनुदान आहे याविषयीची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। तर सौर चलित फवारा पंप या योजनेसाठी अर्ज हा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून महा-डी-बी-टी पोर्टलवर देखील करू शकता। पण तुम्ही या योजनेचा अर्ज तुमच्या जवळील CSC केंद्र असेल, महा ई सेवा केंद्र असेल किंवा इतरही कोणतं ऑनलाईन सर्व्हिस केंद्र असेल तर याच्यावरून तुम्ही या योजनेचा अर्ज करा। तर अर्ज करताना तुम्हाला तुमच्या प्रवर्गानुसार टक्केवारी लागते व त्यानुसार तुम्हाला त्याची रक्कम भरावी लागते। तर त्यामध्ये जर तुम्ही लहान शेतकरी असाल, त्याचबरोबर सामान्यतः व महिला, त्यानंतर SC ST या प्रवर्गातील तुम्ही जर शेतकरी असाल तर त्यासाठी तुम्हाला अनुदानित टक्केवारी ही 50% असणार आहे आणि 50% अनुदान टक्केवारीवर तुम्हाला 1800 रुपये एवढी रक्कम ही भरावी लागते। त्यानंतर जर तुम्ही इतर प्रवर्गातील शेतकरी असाल तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती अनुदान टक्केवारी ही 40% असते आणि त्यानुसार तुम्हाला यासाठी 1400 रुपये इतकी रक्कम ही अर्ज करताना भरावी लागते। तर अशा प्रकारची प्रवर्गानुसार तुम्हाला अनुदान टक्केवारी व त्यानुसार तुम्हाला जी देयके आहेत, जी रक्कम आहे ती भरावी लागते। ही रक्कम ही देयके तुम्ही भरल्याच्या नंतर तुम्हाला या योजनेची पुढील प्रोसेस झाल्याच्या नंतर याची लॉटरी यादी, लाभार्थी यादी लागते आणि लाभार्थी यादी लागल्याच्या नंतर तुमचं जर यामध्ये नाव लागलं लाभार्थी म्हणून तर तुम्हाला तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती एक मेसेज येतो की तुम्ही देखील या सौर चलित फवारा पंप या योजनेसाठी पात्र आहात आणि तुमचं देखील नाव आलेलं आहे। अशा प्रकारचा मेसेज आल्याच्या नंतर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि लाभ घेतल्याच्या नंतर पुढील प्रोसेस पास झाल्याच्या नंतर तुम्हाला देखील हा सौर चलित फवारा पंप मिळतो आणि पंप मिळाल्याच्या नंतर तुम्ही भरलेली जी काही रक्कम आहे ती तुम्हाला 100% अनुदानावर वापस येते। म्हणजेच तुम्ही जर पहिल्या प्रवर्गातील असाल आणि तुम्ही जर 1800 रुपये भरलेले असतील तर 100% अनुदान म्हणून तुम्हाला 1800 रुपये हे वापस येतील। त्यानंतर तुम्ही जर इतर प्रवर्गातील शेतकरी असाल, तुम्ही 40% अनुदानावर 1400 रुपये ही रक्कम भरलेली असेल तर तुम्हाला देखील या सौर चलित पंपासाठी 100% अनुदान म्हणून ती पूर्ण भरलेली रक्कम ही तुम्हाला तुमच्या खात्यावरती पुन्हा मिळते आणि अशा प्रकारे तुम्हाला या सौर चलित फवारा पंप या योजनेचा लाभ जो आहे तो मिळतो। तर अशा प्रकारे या सौर चलित फवारा पंप या योजनेची माहिती होती।